पंख्याच्या आवाजाला पंख्याच्या आवाजाने बघा त्यांना विचार मंगलाचरण चिदानंद एकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 38, गाथा नंबर 20, गाथा पाठ. जिसके न क्रोध न मोह मद न मान माया है नहीं, स्थान बिना जानना जानो निरंजन है वही. आचार्य योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाशकरण टीकाकार ब्रह्मदेव सूर्य आचार्य विरचित टीका. आचार्य परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये 3 प्रकारच्या आत्म्याचं वर्णन करत असताना जो आत्मा आहे, बहिरात्मा, अंतरात्मा, परमात्मा, पर्याय दृष्टीने 3 प्रकारच्या आत्म्याचं वर्णन केलं. ते वर्णन करत असताना सिद्धाच्या दृष्टीने 10 गाथेचं वर्णन करत असताना सिद्ध भगवान निरंजन आहेत हे सांगत असताना त्या ठिकाणी सांगितलं की तसं आपल्या प्रत्येकाच्या देहरूपी देहालयामध्ये आपला प्रत्येकाचा आत्मासुद्धा निरंजन आहे. अशा परमात्म्याचा तू ध्यान कर, विचार कर, असं या ठिकाणी आचार्य सांगत असताना 1, 2, 3 पॅरेग्राफ होता. सारांश यह है कि अपनी प्रसिद्धि, बड़ाई, महिमा, अपूर्व वस्तु का मिलना और देखे सुने भोगों की इच्छा रूप सब विवाह परिणाम को छोड़कर अपने शुद्ध आत्मा की अनुभूति स्वरूप निर्विकल्प समाधि में लीन होकर उस शुद्ध आत्मा का अनुभव करो. आचार्य सांगतात या सर्व गाथ्याचा सांगण्याचा भावार्थ की आपली स्वतःची प्रसिद्धी, मोठेपणा, आपली जी महिमा आहे आणि अपूर्व वस्तूची उपलब्धी आणि पूर्वी ऐकलेले, भोगलेले असे जे विचार आहेत त्या सर्व विभाभावाच्या परिणामाला तू सोडून दे. याला मुकुंद आचार्य समयसारमध्ये 3 नंबर गाथेत सांगतात, काम भोग बंधाच्या कथा श्रुत आहेत, परिचित आहेत, अनुभूत आहेत, त्यांचा तू आत्ता विचार करू नको. ज्या वेळेला आपण 5 इंद्रियांच्या विषयाला जाणत होतो, मनाच्या विषयाच्या मनाच्या माध्यमातून 5 इंद्रियाच्या विषयाचं विचार करत होतो, मान, अभिमान, क्रोधादी कशा रूपाने परिणमन करत होतो, तेव्हा तर नियमाने पाप कर्म बांधलेले आहेत. पण आचार्य सांगतात की हा संसारातला प्राणी क्रिया करून मन, वचन, कायाच्या कृतकारित अनुमोदन, सौरंभ, समारंभ, आरंभ, क्रोध, मान, माया, लोभ या 108 प्रकारे क्रिया करून जेवढं कर्म बांधतो त्याच्यापेक्षा क्रिया न करता विचार करून जास्त कर्म बांधतो. काय करतो?
समजा आपल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत समजा आपल्याला एक 500 पापाचे परिणाम झाले आणि आपल्या खड्याचे ते 500 खडे आपले पडलेले आहेत पापाचे, तर त्यामध्ये 100 पापाचे जे खडे आहेत ते क्रिया करून 100 पाप झालेलं आहे आणि क्रिया न करता आठवण करून आणि पुढे करणाऱ्या परिणामाच्या जरी 400 पाप बांधलेले आहेत. म्हणजे ते आचार्य सांगतात, म्हणून सांगतात की जे काही विभाव झालेले आहेत ते सर्वाला तो काही विसर, कारण त्या सर्व पर्याय आहेत, अवस्था आहेत, पण तो तुझा स्वभाव आत्म्याचा नाही. मग जसं समुद्रामध्ये लाट येते, मग पाण्याचा स्वभाव, समुद्रामधील पाण्याचा स्वभाव लाट आहे का नाही? मग समुद्राच्या पाण्याचा स्वभाव लाट नाही हे पहिले निश्चित करा. कुठलाही कुठेही जे पाणी असेल त्याच्या स्वभावामध्ये लाट नाही. मग समुद्राच्या स्वभावामध्ये जी लाट आहे ती समुद्राच्या स्वभावाची लाट किती फूटपर्यंत उंच असते? 50, 100, 200 फूट लाट. 4 बोटच असते लाट, येते की नाही? ती 4 बोटाचीच आहे. त्याच्या जर खाली जाऊन बघितलं तर समुद्राच्या खालच्या भागाला लाट नाही. समुद्राचं पाणी शांत आहे त्या ठिकाणी आणि समुद्राच्या तळापासून काही वरचा भाग फक्त लाटेचं परिणमन आहे आणि खालचा भाग पूर्ण शांत आहे. पण खालचा भाग पूर्ण शांत असल्यामुळे समुद्राच्या खोलीमध्ये जाऊन तुम्ही अनेक प्रकारच्या वस्तू काढू शकता. तिथे जर समुद्र जर खवळलेला असेल तर तुम्ही तिथून काहीही शोध करू शकत नाही. तसं आचार्य सांगतात, हे क्रोधादी कशा आहेत? समुद्राच्या लाटेप्रमाणे आहेत. मग हवेने पाण्यामध्ये संपर्क केल्यामुळे लाट उत्पन्न झालेली आहे, पण तो जलाचा स्वभाव नाही. मग जिथून हवा वाहत असताना ती हवा पाण्यामध्ये संपर्क होतो आणि हवेच्या खालीवरची दाबामुळे जलामध्ये तिथे लाट उत्पन्न झाली. ती हवा पुढे निघून जाते समुद्राच्या किनाऱ्यावरून. शेवटी काय होतं? पाणी लाट राहते का? पाणी पाणीच राहतं. याचा अर्थ तसं जीवामध्ये क्रोधादी कशा विभाव परिणाम जीवाचा स्वभाव नाहीच. पर्यायामध्ये होतात, दिसतात, पण तो स्वभाव नाही. म्हणून आत्तापर्यंत जेवढे काही पापाचे परिणाम झाले असतील, पुण्याचे परिणाम झाले असतील, त्याचा विचार करू नका. कारण का? जे गेलेलं ते गंगेला मिळालेलं आहे. जे गेलेलं आहे ते नष्ट झाली पर्याय, त्याचा विचार करू नका. मग अशा जेवढे विभाव परिणाम होतात त्या विभाव परिणामाच्या वेळेला जो जाणणारा आहे, ज्ञानरूप परिणती आहे, तेवढाच मी एक शुद्ध आत्मा आहे आणि बाकी सगळे विभाव माझा स्वभाव नाही असं जाणून स्वतःच्या शुद्ध आत्म्याची अनुभूती स्वरूप जे पर्याय रूपाने आत्म्याला जाणत होतो ते सांगतात की आता निश्चय नयाने आत्म्याचा स्वभाव निर्विकल्प आहे. मग असा स्वयंशुद्ध आत्मा आहे
त्याचं काय कर, तू ध्यान कर, विचार कर, त्याच्यामध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न कर आणि अशा स्वतःच्या शुद्ध आत्म्याचाच अनुभव कर. समजा आपला मुलगा आहे किंवा कन्या आहे आणि त्याची काही मित्रमैत्रिणी आहे आणि कॉलेजच्या शेवट वर्षाचा रिझल्ट लागला आणि ती आपल्या मुलाची किंवा मुलीची मैत्रिणीची आई आपल्या घरी येऊन तिच्या मुलामुलीचंच कौतुक करू लागली आणि आपल्या मुलामुलीचं कौतुक करत नसेल तर, नाही आता बाद झालं, जरा तुमचं केलं ऐकलेलं आहे, तर आमच्या मुलाचं मुलीचं कौतुक करा थोडं. मग दुसऱ्याच्या मुलामुलीचं कौतुक आम्हाला थोड्या वेळ ऐकायला बरं वाटतं आणि आपल्या मुलांनी मुलीचं कौतुक 1 तास करत बसले तर कधी आपल्याला कंटाळा येईल का? नाही. कारण तो आपला मुलगा किंवा मुलगी आहे. तसं आचार्य म्हणतात, पर्यायाच्या परद्रव्याचा विचार करून तुला सुख, समाधान, शांती, निराकुलता येणार नाही. मग तुझ्या स्वतःच्या देहरूपी ध्येयालयामध्ये विद्यमान असणारा जो शुद्ध आत्मा, जाणणे पाहणे मात्र एक स्वभाव आहे, त्याचं तू काय कर, ध्यान, मनन, चिंतन, अनुभव आणि त्याचंच संवेदन कर. तर निमाणे पर्यायामध्ये सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन मोक्ष मार्गाची सुरुवातून निमाणे निर्वाणाला प्राप्त होतील. जे जे अनंत परमात्मा झाले, जे सिद्ध झाले, ते दुसऱ्या सिद्धाचं ध्यान करून कोणीही सिद्ध झाले नाहीत. दुसऱ्या अनंताचं ध्यान करून कोणीही सिद्ध झाले नाहीत. आपल्या स्वतःच्या सिद्ध स्वरूप, अनंत स्वरूप आत्म्याचं ध्यान करूनच सिद्ध होतात. मग आपल्यालाही पर्यायामध्ये सिद्ध अवस्था प्राप्त करायची असेल तर स्वयंसिद्ध आपला आत्मा आत्ता वर्तमानमध्ये विद्यमान आहे आणि आपल्या वर्तमानाच्या ज्ञानाच्या पर्यायाच्या द्वारे मी स्वयं अनादी अनंत कारण परमात्मा भगवान स्वयं बनलेला आहे असा विचार करून तिथे स्थिर राहण्याचा प्रयत्न करा. तर पर्यायामध्ये तुम्ही मोक्ष मार्गस्थ होता आणि मोक्ष मार्गाचा उद्देश या ठिकाणी आचरणे आपल्याला दिलेला आहे. पुढे पुन्हा व निरंजन कैसा आहे, जिसके द्रव्य भावरूप पुण्य तथा पाप नहीं है, राग द्वेष रूप हर्ष खुशी व विषाद रंज नहीं है, और जिसके क्षुधा भूख आदि दोष में से एक भी दोष नहीं है, वही शुद्ध आत्मा निरंजन है, ऐसा तुम जानो. म्हणजे आर्यन परमात्मा आहे, सिद्ध परमात्मा आहे, त्यांच्यापाशी द्रव्य पुण्य पण नाही आणि द्रव्य पाप पण नाही आणि भाव पुण्य नाही आणि भाव पाप नाही. कारण भाव पुण्य आणि भाव पाप हे जीवाचे परिणाम आणि द्रव्य पुण्य आणि द्रव्य पाप हे 13व्या गुणस्थानापर्यंतच असतात. सिद्ध झाल्यानंतर यांचा सर्वथा अभाव होतो. आर्यंतापाशी भाव पुण्य भाव पाप आहे का? आर्यंतापाशी भाव पुण्य आणि भाव पाप आहेत का? नाही. त्यांच्यामध्ये शुद्ध भाव केवल ज्ञान पर्याय आहे. मग भाव शुद्ध आहे. मग आर्यंतांना पुण्याचा बंध होतो का पापाचा बंध होतो? आर्यंतांना पुण्य बंध होतो का पाप बंध होता? दोन्ही होत नाही. होत नाही. मग आश्रवाचे जे 2 भेद आहेत,
इर्यापत आश्र आणि सांप्रदायिक आश्र. मग आर्यंताला सांप्रदायिक आश्रव आहेत का? मग इर्यापत आश्रव आहे. मग इर्यापत आश्रमामध्ये पुण्य बंध आहे का पाप बंध आहे? पुण्याचा बंध आहे का नाही? पुण्याचा बंध आहे. तो पुण्याचा बंध अणुजीवी गुणाच्या परिणामाच्या द्वारे होत नाही. काय? पुण्याचा बंध अणुजीवी गुणाच्या परिणामाच्या द्वारे होत नाही. जे अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख आणि अनंत वीर्य हे जीवाचे जे अणुजीवी गुण आहेत आणि त्या अणुजीवी गुणाच्या होणारे अनंत चतुष्टय पर्याय त्याच्याद्वारे पुण्यबंध होत नाही. पण जे प्रतिजीवी गुण आहेत त्या प्रतिजीवी गुणाचं होणारं जे परिणमन आहे आणि त्या प्रतिजीवी गुणाच्या होणाऱ्या परिणमनाच्या आधारे पुण्याचा आश्रव होतो. कुणाच्या आधारे? प्रतिजीवी गुणाचं जे परिणमन आहे. मग काय सांगितलं जातं? जीवाच्या ज्या जीवांच्या पुण्याचा उदय असतो त्या ठिकाणी तीर्थंकर, पुण्यवान तीर्थंकर तिकडे विहार करतात. काय सांगितलं? ज्या जीवांच्या पुण्याचा उदय असतो त्या ठिकाणी पुण्यवान तीर्थंकर तिकडे विहार करतात. भगवान महावीर 42 वर्षी केवळ ज्ञान झालं. 30 वर्षापर्यंत अरहंत अवस्थेमध्ये होते. तर जास्तीत जास्त समोशन कुठे लागले त्यांचे? राजगृहीमध्ये. मग तिकडेच काय गेले वारंवार? जास्त त्यांचं समोशन राजगृहीमध्ये गेले. मग राजगृहीमध्ये का गेलं वारंवार? राजगृहीचा राजा कोण होता? श्रेणिक राजा. मग त्या श्रेणिक राजाला तीर्थंकर प्रकृती बांधाची आहे. तर समोशन वारंवार तिकडे जात होतं. जे ज्या भव्य जीवाचं कल्याण होणार आहे तिकडे भगवंताचा विहार स्वयमेव होत होता. मग ज्या जीवाने मुनीच्या गळ्यामध्ये साप घालून नरकायूचा बंध केला आणि नरकायूच्या बंध केलेल्या जीवाला तीर्थंकर प्रकृती बांधाची आहे. काय? नरक गतीच्या बंद करणाऱ्या जीवाला तीर्थंकर प्रकृती बांधाची आहे. तर तीर्थंकर प्रकृतीच्या बंधासाठी केवली सुत केवलीचं सानिध्य असणं आवश्यक आहे. मग तिथे केवली भगवान म्हणून महावीर भगवान तिकडे वारंवार समोशन झालं. मग चेलना कोण होती महावीरांची? मावशी. मग मावसाला, मावशीच्या नवऱ्याला सम्यक दर्शन प्राप्त करण्यासाठी गेले का तिकडं? राग नाही. भूत नैगम्याने त्यांची ती मावशी आहे, मावशीचा पती आहे, पण त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध होणार आहे. म्हणून तीर्थंकर तिथे स्वयं वारंवार त्या ठिकाणी गेले. म्हणजे ज्याची उपादानाची शक्ती असते तिथे निमित्त स्वयमेव आपल्यापून येत असतं. म्हणून उपादानाला जागृत करा, निमित्ताला शोधण्यासाठी जाऊ नका. उपादानाची योग्यता असते तर त्या ठिकाणी निमित्त येतं. म्हणून नरक गतीचा बंध करून सुद्धा तीर्थंकर प्रकृती बांधू शकतो. नरक गतीचा बंध करून क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. असं का?
नरक गती बांधून शाईक सम्यक दर्शन आणि तीर्थंकर प्रकृतीचा बंध करू शकतो. कारण का? तर तीर्थंकर प्रकृतीचा बंध, शाईक सम्यक दर्शनाची प्राप्ती आणि नरक गतीचा बंध. मग नरक गतीचा बंध आघाती कर्माचं कार्य आहे. कुठाचं कार्य आहे? आयु नाम गोत्रणी वेदनीय हे आघाती कर्म आहे. मग आघाती कर्माचा नरकायूचा बंध झाला असताना सुद्धा अनुजीवी गुणामध्ये श्रद्धा, ज्ञान, दर्शन, चारित्र्य जे अनुजीवी गुण आहेत त्या अनुजीवी गुणामध्ये श्रद्धा गुणामध्ये पूर्ण क्षायिक सम्यक दर्शन होण्याची योग्यता आहे. प्रतिजीवी गुणामध्ये नरक गती जरी बांधली पण अनुजीवी गुणामध्ये श्रद्धामध्ये क्षायिक सम्यक दर्शन प्राप्तीची योग्यता आहे. भरत क्षेत्रामध्ये जेवढे तीर्थंकर होतात, तीर्थंकर प्रकृतीचा बंध करतात, ते सगळे क्षायिक सम्यकदृष्टीचं बंध करतात. शौशम सम्यकदृष्टी कोणीही भरत ऐरावत क्षेत्रामध्ये तीर्थंकर प्रकृती बांधत नाही. पण विधेय क्षेत्रामध्ये शावौक्षमिक सम्यक दर्शनमध्ये त्याच भवामध्ये तीर्थंकर प्रकृती बांधून त्याच भवामध्ये तीर्थंकर होतात. म्हणजे तिथे विधेय क्षेत्रामध्ये सर्वांनाच क्षायिक सम्यक दर्शन सहित तीर्थंकर प्रकृती बांधली पाहिजे असा नियम नाही. काही क्षायिक सम्यक दर्शन सहित सुद्धा तीर्थंकर प्रकृती बांधतात आणि काही क्षायिक सम्यक शौशम सम्यकत्वामध्ये तीर्थंकर प्रकृती बांधून परत क्षायिक सम्यकदृष्टी पण होतात आणि तीर्थंकर पण होतात. जे विधेय क्षेत्रामध्ये तुम्हाला शौशम सम्यक दर्शनमध्ये सुद्धा तीर्थंकर प्रकृती बांधता येते. म्हणून तीर्थंकर प्रकृतीच्या भावना किती सांगितल्या? 16 भावना. मग त्या 16 भावनापैकी पहिली एक भावना असेल आणि 15 भावना नसेल तर तीर्थंकर प्रकृती बांधली जाते. आणि पहिली भावना नाही आणि 15 भावना असेल तर तीर्थंकर प्रकृती बांधत नाही. मग पहिली भावना कोणची? दर्शन विशुद्धी. मग दर्शन विशुद्धीचा अर्थ काय होतो? दर्शन आणि विशुद्धी. इथे दर्शन शब्दाचे 4 अर्थ होतात. दर्शन शब्दाचे 4 अर्थ होतात. एक, डोळ्याच्या जरी मी भगवंताचं दर्शन केलं मग भगवंताचं आपण डोळ्याच्या जरी दर्शन करतो का भगवंताला पाहतो का जाणतो? जाणतो. डोळ्याच्या जरी भगवंताचं दर्शन होत नाही मग डोळ्याचं कार्य काय आहे? डोळ्याचं कार्य रूपाला जाणणे. कोणाला जाणणे? ही आदिनाथाची मूर्ती आपण डोळ्यांनी पाहिली. मग आदिनाथाच्या मूर्तीचा पद्मासनाचं ज्ञान, आदिनाथ भगवंताच्या अनंत चतुष्टयाचं ज्ञान डोळ्याच्या जरी होतं का? होत नाही. काय होतं? त्या आदिनाथाच्या मूर्तीच्या कृष्ण वर्णाचं फक्त ज्ञान होतं. डोळ्याचं कार्य फक्त वर्ण जाणणे आहे. आकार जाणणे डोळ्याचं कार्य नाही. मग मनाच्या द्वारे
त्या मूर्तीला डोळ्याच्याद्वारे पाहून अनंत चतुष्टयाचं स्थापना निर्णय मनाच्याद्वारे केला जातो. पद्मासनमध्ये, खड्गासनमध्ये, अर्ध पद्मासनमध्ये आहे याचा निर्णय डोळा करत नाही. मनाच्या माध्यमातून तो निर्णय होतो. पण लोकव्यवहारामध्ये डोळ्याने पाहणे त्याला पण दर्शन म्हटलं जातं स्थूल रूपाने. एक दुसरं दर्शन आहे मारणांतिक समुद्घात. मारणांतिक समुद्घाताच्या अगोदर मरणा जिथे उत्पन्न होणार आहे तिथल्या क्षेत्राला पाहून येतो. जे तिथे दर्शनचार्थ पाहून येतो, जिथे तेच ज्ञान आहे. एक दर्शन उपयोगाची पर्याय आहे. चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन और केवल दर्शन. तिथे दर्शन शब्दाचा अर्थ अवलोकन आहे. आणि सम्यक दर्शनमध्ये, दर्शन विशुद्धीमध्ये दर्शन शब्दाचा अर्थ श्रद्धा आहे, पाहणे नाही. दर्शन विशुद्धी या 16 भावनामध्ये दर्शन शब्दाचा अर्थ तिथे श्रद्धान आहे. बाकीचे 3 दर्शन शब्दाचा अर्थ तिथे घेऊ नका. मग ते दर्शन कोणतं? सम्यक दर्शन. मग त्या सम्यक दर्शनाची उत्पत्ती, सम्यक दर्शनाची प्राप्ती संसार अवस्थेमध्ये, अशुद्ध अवस्थेमध्ये आपला आत्म्याचा स्वभाव अनादी अनंत शुद्ध निर्मल परम पवित्र मी आत्मा आहे असं जो जाणतो, श्रद्धान करतो, त्या जीवाला सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. जी दर्शन विशुद्धी भावना प्रगट होते. तीर्थंकर प्रकृतीचा बंध कधीही मिथ्या दृष्टीला पडत नाही. सम्यक दृष्टी जीवालाच तीर्थंकर प्रकृती बांधली जाते. त्यामध्ये प्रथमशम सम्यक दृष्टी जीवाला तीर्थंकर प्रकृती बांधत नाही. द्वितीयोपशम सनी चढणाऱ्या जीवाला 9व्या गुणस्थानाच्या पुढे बांधत नाही. छपक्षणी चढणाऱ्या जीवाला बांधत नाही. पुढे जे 9व्या भागापर्यंत जे आहे तिथेपर्यंत बांधते, पण त्याच्या पुढे बांधत नाही. म्हणजे कुणाला बांधते, कुठे बांधते, कोणत्या सम्यक दर्शनमध्ये बांधते आणि कोणत्या सम्यक दर्शनामध्ये बांधत नाही, हे आस्ते आणि नास्ती अनेकांत पद्धतीने सांगितलं जातं. म्हणून ज्या जीवाच्या श्रद्धेची, म्हणून सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी औक्षमिक, शाऔक्षमिक आणि क्षायिक या 3 प्रकारच्या सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी व्रत, नियम, संयम, चारित्र्याची आवश्यकता नाही. हे पहिले निर्णय करा. काय आहे? सम्यक दर्शन प्राप्तीसाठी त्याग, प्रतिमाची आवश्यकता नाही. सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी मुनी होण्याची आवश्यकता नाही. सम्यक दर्शन व्रत, चारित्र्य, संयम नसलं तरी क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. याचा अर्थ प्रतिमाधारी जे जीव आहेत त्यांनाही सम्यक दर्शन प्राप्त होतं. महाव्रती मुनिराज आहेत त्यांनाही सम्यक दर्शन प्राप्त होतं. जर आपण म्हणू लागलो जोपर्यंत तुमच्यापाशी प्रतिमा नाही तुम्हाला सम्यक दर्शन होणार नाही. तुम्ही जोपर्यंत ग्रह त्याग करत नाही, मुनी होत नाही, तुम्हाला सम्यक दर्शन होत नाही. तर हे काय आहे?
अवर्णवाद आहे, देवगुरु शास्त्राचा अवर्णवाद आहे. मग जो देवगुरु शास्त्राला अवर्णवाद करतो तो दर्शन मुनी कर्माचा बंध करतो. 7व्या नरकामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होतं का नाही? मग किती सम्यक दर्शन प्राप्त होतात? 3 सम्यकतापैकी औक्षमिक, चाऔक्षमिक आणि क्षायिक. मग 3 मधले किती प्राप्त होतात 7व्या नरकात? 2 प्राप्त होतात. एक प्रथम सम्यक दर्शन, त्याचं नाव औक्षमिक सम्यक दर्शन. दुसरं क्षाऔक्षमिक सम्यक दर्शन. मग 7व्या नरकामध्ये व्रत नाही, मारामारी, ठोकाठोकी, कापाकापी आहे, तरी सुद्धा 7व्या नरकामध्ये सम्यक दर्शन प्राप्त होतं. म्हणून सम्यक दर्शनासाठी व्रत चारित्राची आवश्यकता नाही. 9व्या ग्रहेपर्यंत भवनवासीपासून 9व्या ग्रहेपर्यंत मिथ्या दृष्टी जीव उत्पन्न होतात. कुठेपर्यंत? भवनवासीपासून ते 9व्या ग्रहेपर्यंत जीव मिथ्या दृष्टी उत्पन्न होतात. सम्यक दृष्टी तर असतातच, पण ज्याला सम्यक दर्शन प्राप्त करायचं आहे अशा जीवाला उदाहरणामध्ये घ्यायचं आहे. मग भवनवासीपासून 9व्या ग्रहेपर्यंत मिथ्या दृष्टी उत्पन्न होतात आणि तिथे उत्पन्न झाल्यानंतर परत सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात. मग देवामध्ये किती प्रतिमा असतात? महाव्रत मुनिराज होतात का? नाही. का होत नाही? मग देवांचं आणि नारकींचं गुणस्थान 4च असतात. 5व्या गुणस्थानाच्या पुढे नारकी आणि देव जाऊ शकत नाही. हे कारण. मग त्यांचं गुणस्थान 4थ्यापर्यंतच का राहतं? 5व्यापासून पुढच्या गुणस्थानानं ते का प्राप्त होत नाही? संयम नाही, व्रत घेऊ शकत नाही. आणि दुसरं कारण वैक्रियक शरीर आहे. शरीराच्या द्वारे तुम्ही अनेक रूप धारण करू शकता. मग अनेक रूप धारण करत असताना सुद्धा तुमचं शरीर वैक्रियक आहे, सप्तधातूने रहित आहे. म्हणून तुम्हाला त्या देवांना नारकीला 5वं गुणस्थान होत नाही, पण सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं. म्हणून सम्यक दर्शनासाठी व्रताची, संयमाची, नियमाची, त्यागाची आवश्यकता नाही. हे आपण आपल्यासाठी निर्णय करा. पहिल्या नरकामध्ये शाईक सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं का नाही? पहिल्या नरकामध्ये शाईक सम्यक दर्शन सहित जाऊ शकतो का नाही? 2 प्रश्न. पहिल्या नरकामध्ये शाईक सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो का नाही? 1. दुसरा, शाईक सम्यक दर्शन सहित पहिल्या नरकात जाऊ शकतो का नाही? मग याचा अर्थ काय झाला? शाईक सम्यक दर्शन सहित नरकामध्ये जाऊ शकतो. मग शाईक सम्यक दर्शन पहिल्या नरकात प्राप्त करू शकतो का नाही? तर प्राप्त करण्याची चर्चा. घेऊन जातो हे आहे. मग तिथे प्राप्त करू शकतो का नाही? मंगल कसा प्राप्त करू शकतो? कोण करू शकतो? हां, धनश्री भाऊ, तुम्ही काय सांगता का विशेष?
पहिल्या नरकात ते प्राप्त केलं तर नाही. क्षायिक सम्यक दृष्टी पहिल्या नरकाच्या खाली जात नाही. क्षायिक सम्यक दृष्टी ज्याने पूर्वी नरकायू बांधलेली आहे, नंतर क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त केलं, तो पहिल्या नरकातच जातो, दुसऱ्या आधी नरकात जात नाही. तिसऱ्या नरकापर्यंत सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो उपदेशाच्या आधी माध्यमातून. सीतेचा जीव गेला होता, बलभद्र कृष्णाला उपदेश द्यायला गेले होते. मग तिथे औषमिक शाऔषमिक सम्यक दर्शन प्राप्त करू शकतात, पण क्षायिक नाही. आपली चर्चा क्षायिकची आहे. त्रिणिक राजा घेऊन गेला, त्याची चर्चा संपली. आता तिथे उत्पन्न होऊन क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करतो का नाही हा प्रश्न. दुसरा प्रश्न काय विचारला तुम्ही? दुसरा प्रश्न, क्षायिक सम्यक दर्शन पहिल्या नरकामध्ये प्राप्त करू शकतो की नाही, प्राप्त करण्याची चर्चा, उत्पत्तीची नाही. करू शकतो तर कोण करू शकतो, कसा करू शकतो? एका आचार्य जो जीव क्षायिक सम्यक दर्शनाची सुरुवात मनुष्य गतीतला जीव करू शकतो, क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती सुरुवात मनुष्य गतीमधला जीवच करू शकतो, पण क्षायिक सम्यक दर्शनाची प्राप्ती चारी गतीमधला जीव करू शकतो. म्हणून त्याचे दोन प्रस्थापक आणि निष्ठापक असे त्याचे दोन भेद करायचे. प्रस्थापक म्हणजे सुरुवात. ज्या जीवाने क्षायिक सम्यक दर्शनाला सुरुवात केली तो प्रस्थापक. आणि अनंतानुबंधी क्रोध, मान, माया आणि लोभ हे चारित्र मोहनियाच्या चार प्रकृती. मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती हे दर्शन मोहनियाच्या तीन प्रकृती. आणि या प्रत्येक 7 प्रकृती आहेत. प्रत्येक प्रकृतीच्या क्षय करण्याचा प्रत्येकाचा काल अंतर्मुहूर्त आहे, आणि सगळा मिळून सुद्धा एक अंतर्मुहूर्त आहे. मग असा जीव प्रस्थापक, 4 जीव प्रस्थापक क्षायिक सम्यक दर्शनाला सुरुवात केली. मग क्षायिक सम्यक दर्शनचं प्रस्थापक करणाऱ्या जीवाला दुसरं नाव काय दिलेलं आहे? वेदक सम्यक दृष्टी. वेदक सम्यक दृष्टी म्हणजे क्षौषम सम्यक दृष्टी. मग आता जो क्षायिक सम्यक दर्शनाला सुरुवात केला तो भूतकाळामध्ये क्षौषम सम्यक दृष्टी होता. भावी नैगम्याने क्षायिक सम्यक दृष्टी होणार आहे. वर्तमानमध्ये कोणतं आहे? क्षौषम सम्यक दर्शन क्षायिकला सुरुवात केली तर तो क्षौषम सम्यक दृष्टी राहिला नाही, आणि क्षायिक प्राप्त केलं नाही. मधला काळ आहे, त्याला काय नाव दिलं? कृत कृत्य वेदक. कृत कृत्य आणि वेदक. दीपा, कृत कृत्य आणि वेदक दोन नाव आहेत. क्षायिक पण नाही, वेदक पण नाही. कृत कृत्य वेदक सम्यक दृष्टी. मग कृतकृत्य का आणि वेदक का? क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करणार आहे पण कृतकृत्य.
वेदक म्हणजे तो क्षौषम सम्यक दृष्टी आहे. क्षौषम सम्यक दृष्टी, तो क्षौषम सम्यक दृष्टी का राहतो? क्षौषम सम्यक दृष्टीचं दुसरं नाव काय आहे? वेदक सम्यक दृष्टी. मग वेदक सम्यक दृष्टी का म्हटलं त्याला? आणि सम्यक प्रकृतीचं वेदन करतो म्हणून वेदक सम्यक दृष्टी. मिथ्यात्व सम्यक मिथ्यात्वाचं वेदन करत नाही, ते दबलेले आहेत, सत्तेमध्ये आहेत आणि सम्यक प्रकृतीचा उदय आहे. मग सम्यक प्रकृतीच्या उदयामुळे वेदक सम्यक दृष्टी. मग म्हणून त्याला तिथे वेदक म्हटलं. आणि आता क्षायिक प्राप्त करणार आहे पण क्षायिक नाही म्हणून त्यामधल्या काळाला कृतकृत्य वेदक सम्यक दृष्टी म्हणतात. मग असे चार जीव काय, चारी जीवाने पूर्वी चार गतीचा बंद केलेला आहे. चार जीव, चार गती चौघाला पाठवायचा आहे क्षायिक सम्यक दर्शन सहित. मग चारी जीव प्रस्थापक झाले आणि एक एक कर्म प्रकृतीचा नाश करत करत मधी 7 कर्मप्रवृत्तीचा क्षय होण्याच्या पूर्वी भुज्यमान आयुचा क्षय झाला, मरण झालं. काय झालं? मरण झालं. मग क्षायिक सम्यक दर्शनाला सुरुवात करणारा जीव भुज्यमान आयुचा क्षय जरी झाला तरी त्या गती जाऊन पूर्ण करतो. तसं नरदेव गतीत जाऊन कोणी पूर्ण केलं, कोणी तिरेंज गतीत जाऊन पूर्ण केलं, कोण मनुष्य गतीत जाऊन पूर्ण केलं आणि कोणी नरकात जाऊन पूर्ण केला. मग नरक गतीमध्ये उत्पन्न होणार तिथे तो जीव उत्पन्न होऊन विशुद्धीला प्राप्त होणार, 6 पर्याप्ती पूर्ण करणार, 6 पर्याप्ती पूर्ण करून विशुद्ध होणार आणि नंतर क्षायिक सम्यक दर्शन पूर्ण करणार. मग असा नरकामध्ये सुद्धा प्रस्थापक जीव भुज्यमान आयुचा क्षय करून निष्ठापक म्हणजे नरकामध्ये, पहिल्या नरकामध्ये क्षायिक सम्यक दर्शन पूर्ण करतो. घेऊन जाणारे तर आहेतच, पण असे जीवसुद्धा काय करतात, पहिल्या नरकामध्ये क्षायिक सम्यक दर्शनाची पूर्णता करतात, अंतर्मुहूर्तातच फक्त. मग राहिलेला सर्व काळ क्षायिक सम्यक दर्शन सहित राहतात. म्हणून क्षायिक सम्यक दर्शन सहित जीवाला कमीत कमी एक वर्तमान भाव, कमीत कमी एक वर्तमान भाव, कमीत कमी 2 भाव, 3 भाव, 4थ्या भावामध्ये निमाणी मोक्ष होतो. वर्तमान तद्भव मोक्षगामी असेल त्याच भावात मोक्ष झाला. जे कोणी जीव मनुष्याने तिरेंची आयु बांधलेली आहे आणि ते सम्यक दृष्टी झाले, मग मनुष्य तिरेंची आयु बांधून क्षायिक सम्यक दृष्टी झाले तर भोगभूमीमध्ये जाणार, कर्मभूमीमध्ये जन्मणार नाही. काय? पण कर्मभूमीतला जीव मनुष्य तिर्यंचं मरून क्षायिक सम्यक दर्शन या क्षौषम सम्यक दर्शन सहित कर्मभूमीत उत्पन्न होत नाही. म्हणून हे मनुष्य आणि तिर्यंचं भोगभूमीमध्ये जाणार. एक वर्तमान मनुष्यभाव, दुसरा भोगभूमी, तिसरा देव आणि चौथा मनुष्य. आणि ज्यांनी नरकाई आणि मनुष्यायु बांधली, वर्तमान मनुष्य,
भविष्यकाळातला देव किंवा मनुष्य दोन झाले आणि तिसरा मनुष्य. आणि नरक आणि देवगती बांधणारे तिसऱ्या भावात जातात आणि भोगभूमीमध्ये जन्मणारे जीव एक त्यांचा भव मधला वाढला. म्हणून शाहीक सम्यक दर्शनानंतर जास्तीत जास्त चौथ्या भवात निर्वाण होतो. मग कधी काही आचार्य ज्या भवात बांधली प्रकृती ते भव कधी सोडतात, 3 घेतात. कधी आचार्य ज्या भवात मोक्ष जाणारा ते भव सोडतात आणि 3 घेतात. म्हणजे असे आचार्यांच्या अपेक्षेने शाहीक सम्यक दर्शन प्राप्त केलं की चौथ्या भवामध्ये नियमाने मोक्ष होतोच. म्हणून असा प्रस्थापक जीव बुद्धिमान आयुचा क्षय करून पहिल्या नरकामध्ये सुद्धा क्षायिक सम्यक दर्शन प्राप्त करतो. जी एवढ्या रौद्र परिस्थितीमध्ये ते नारकी सम्यक दर्शन प्राप्त करतात. मग त्या नारकीला क्षेत्राच्या अपेक्षेने प्रतिकूल आहे. ऊन थंडी आहे तिथे प्रतिकूल आहे. दुसरे नारकी प्रतिकूल आहे, शरीर प्रतिकूल आहे. म्हणजे त्या नारकीला एक क्षणाच्या सुद्धासाठी अनुकूलता नाही, संयम नाही. तरी ते नारकी त्या ठिकाणी शुद्ध आत्म्याचा अनुभव करून सम्यकदृष्टी होतात. मग त्या नारकी जीवाची जेवढी प्रतिकूलता आहे तेवढ्यामधले आपल्याला किती प्रतिकूलता आत्ता सांगा? काहीच नाही. तरी आपण करत नाही. मग आपलंच भाग्य म्हणायचं, दुर्भाग्य. एवढ्या प्रतिकूलमध्ये ते प्राप्त करतात. आणि आपल्याला सगळी उन्हाळ्यामध्ये पंखा आहे, AC आहे, कूलर आहे, सगळं आहे, घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, सोनं आहे, पैसा आहे. मग काय आहे? म्हणून आचार्य म्हणतात एक श्रद्धा ठेवा, ज्ञानामध्ये निर्णय करा की पैशाच्या द्वारे निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. पैशाच्या द्वारे मुनी बनत नाही. पैशाच्या द्वारे प्रतिमाधारी होऊ शकत नाही. पैशाच्या द्वारे अरहंत अवस्था प्राप्त होत नाही, श्रेणी आरूढ होऊ शकत नाही. आणि धनाच्या द्वारे मोक्ष मिळत नाही. जे मोक्ष मार्गाच्या सुरुवातीपासून मोक्षपर्यंत एक दमडीची सुद्धा तुम्हाला आवश्यकता नाही. फक्त तुम्हाला तुमची वर्तमानाची ज्ञान पर्याय जी अनेक बाहेरच्या विषयाला प्रकाशित करते, बाहेरच्या पदार्थाला प्रकाशित करते, तीच ज्ञान पर्याय मी एक न्यायक स्वरूप शुद्ध आत्मा आहे. मग एवढे तुमची एक पर्याय तुमच्या आत्म्याला द्या. ती पर्याय तुम्हाला नियमाने मोक्षाला घेऊन जाते. पण तेवढ्यासाठी आपल्याला वेळ नाही. डोळे बंद करायला सांगू नका. तुम्ही शिबिरला गेलता ना भोपाळला, किती विद्वान होते? 4, 8, 10 जे का असतील विद्वान असतील. त्या विद्वानाला विचारलं का कोणी, तुम्ही ध्यान करता का, सामायिक करता का? ते 8-8 तास बोलत राहतील, 10-10 तास बोलत राहतील, पण 10 मिनिटं डोळे बंद करू शकत नाही. ध्यान थोडंदा त्यांना विचारा, तुम्ही सम्यक दृष्टी तर आहात का? पदे कधी गेला नाही, विचारा तुम्हाला सम्यक दृष्टी आहे का? ते काय म्हणतात, आम्ही सम्यक्ताच्या सन्मुख आहे
सम्यक तो सन्मुख म्हणतात. मिथ्या दृष्टी मनाला लाज वाटते त्यांना, आणि सम्यक दृष्टी स्वीकार करत नाहीत. काय म्हणतात? स्वीकार करत नाही. उज्ज्वल आणि त्यांचे मिस्टर दिनेश, उज्ज्वलाला विचारलं कोणी, मला ते सम्यक दर्शन प्राप्त झालं म्हणून त्यांनी सांगितलंय. दिनेश भाईला विचारलं, मी मिथ्या दृष्टी आहे आणि अनेक सम्यक दर्शन नाही. मग आगम काय सांगतं? सम्यक दृष्टीची देशना कामाला येते, मिथ्या दृष्टीची देशना कामाला येत नाही. मग तुम्ही स्वतःला मिथ्या दृष्टी पण म्हणायला तयार नाही, सम्यक दृष्टी पण म्हणायला तयार नाही, आणि कुठे आहोत? सम्यक तो सन्मुख. ते पंडित टोडरमलचं मोक्ष मार्गाला घेतात. सम्यक तो सन्मुख मिथ्या दृष्टी. मग सम्यक तो सन्मुख किती वर्षापासून आहे? ते 30-40 वर्षापासून सम्यक तो सन्मुख आहे. आणि पंडित टोडरमलजी कर्णाने सांगतो, सम्यक सन्मुख मिथ्या दृष्टी कर्णलब्धीमधला असतो. एक अंतर्मुहूर्त फक्त, एक अंतर्मुहूर्तांतर कर्णलब्धीमधला जीव सम्यक दर्शन प्राप्त करत असतो. म्हणून तो कसा आहे? कर्णलब्धीमधल्या जीवाला सम्यक तो सन्मुख मिथ्या दृष्टी. त्याचा काळ फक्त अंतर्मुहूर्तात 30-40 वर्ष असत नाही. हे ध्यानात. आणि पंडित कांजींनी सांगितलं त्यांच्या प्रवचनमध्ये, ध्यानाच्या काळामध्ये निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होतं. ध्यानाच्या काळाला सोडून निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होत नाही. तुम्ही ध्यान सोडून द्या, सामायिक तर म्हणा नाही. मग सामायिकला तर बसलेलं दिसले का तुम्हाला कोण कधी? मग सामायिकच करत नाही तुम्ही. उपदेश देणं चुकीचं नाही. मग तुम्ही स्वतःच्या आत्म्याच्या अनुभवपूर्वक निघालेले वचन ते दुसऱ्याच्या उपदेशाला कारण पडते. आणि तुम्ही जे सगळं सांगता ते आचार्याचं आहे, दुसऱ्याचं भांडवल आहे, तुमचं भांडवल नाही. आचार्य सांगतात, तुम्ही सांगू लागला. तुम्ही म्हणता का मी अशा प्रकारे आत्म्याचा अनुभव करून, मी असा आत्मा अनुभवलेला मी तुम्हाला सांगतो. शिका, उपदेश देतात, धर्म प्रभावना करतात, ती चांगली गोष्ट आहे. सम्यक्त्वाची ती भूमिका आहे तयार होण्याची. पण तुम्ही स्वतः सामायिक तर करा ना. नाही, आम्ही 8-8 तास 10-10 तास चिंतन करतो, हे आमचं ध्यान चालू आहे. याला शुभरूप धर्म ध्यान म्हटलेलं आहे, निश्चयरूप धर्म ध्यान म्हटलेलं नाही. त्यांना माहीत आहे, डोळे बंद केले की, म्हणून डोळे बंद करायला इथे वाचा आत्म्याचं तो जे आचार्याने सांगितलं ते जाऊन डोळे बंद करून मनाच्या जरी चिंतनाला सुरुवात करा, तर एक क्षण येतो की तिथे आत्म्याचा अनुभव होतो. आणि आत्म्याच्या अनुभूतीच्याद्वारे केलेलं वचन, त्याच्यामध्ये जे वजन आहे, दृढता आहे, ती दुसऱ्याच्या वचनामध्ये तेवढी दृढता आपल्याला येत नाही. विचारलं का ध्यान हो, एवढा अभ्यास केला, एवढं वाचन करतो, एवढ्यापासून आम्हाला अनुभव नाही, आम्ही सम्यक दृष्टी नाही. मग खालचे लोक काय म्हणतात, हे पंडित 40 वर्ष झाले अभ्यास करतात, त्यांना अनुभव होत नाही, ध्यान नाही, सम्यक दर्शन नाही, मग आम्हाला कुठलं होणार? वरच्याला बघून काय करतो, खालचा निष्ठून जायला बघतो. म्हणून सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी चारित्र्याची आवश्यकता नाही, ज्ञानाच्या क्षोक्षमाची आवश्यकता नाही, हे निर्णय करा. कारण का? सम्यक दर्शन श्रद्धा गुणाची पर्याय आहे, चारित्र्याची पर्याय संयम आहे. म्हणून चारित्र गुण वेगळा आणि श्रद्धा गुण वेगळा आहे. श्रद्धा गुणामुळे चारित्र्य येत नाही, चारित्र्यामुळे सम्यक दर्शन होत नाही.
श्रद्धा गुणाच्या पर्यायाच्या द्वारे सम्यक दर्शन होणार आहे. श्रद्धा गुणाच्या पर्यायाच्या द्वारे चारित्र होणार नाही. आणि बहिरंगातल्या त्यागलेल्या परिणामाच्या द्वारे चारित्राच्या द्वारे सम्यक दर्शन होणार नाही. कारण एका द्रव्यामधले दोन गुण स्वतंत्र आहेत आणि दोन गुणाचं कार्य स्वतंत्र आहे. म्हणून सम्यक दर्शन प्राप्तीसाठी मी व्रत नसेल तरी मी सम्यक दर्शन प्राप्त करू शकतो. नरकायू बांधून सुद्धा क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त होऊ शकतं, जे स्वतःच्या आत्म्याचा अनुभव करण्यासाठी, जाणण्यासाठी संयमाची आवश्यकता नाही, त्यागाची आवश्यकता नाही, विशेष ज्ञानाच्या क्षोक्षमाची अपेक्षा नाही. थोडं जरी अल्प ज्ञान करून स्वपराचं भेद विज्ञान करून स्वला स्वरूप जाणता त्या क्षणामध्ये निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. म्हणून असं निश्चय सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी व्रती असताल, संयमी असताल तरच निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होईल, असं कथन करणारे जीव स्वयं देवगुरु शास्त्राचा अवर्णवाद करून दर्शनमुनी चारित्रमुनी कर्माचा बंद करून स्वतः संसारात परिभ्रमण करत आहेत आणि ऐकणाऱ्याला सुद्धा अनंत संसाराला परिभ्रमण करण्यासाठी निमित्त कारण बनत आहेत. म्हणून स्वतः वाचन करा, अध्ययन करा. ते आचार्य सांगतात की प्रत्येक गुणाचं परिणाम स्वतंत्र आहे, प्रत्येकावरती आवरण टाकणारे कर्म स्वतंत्र आहे. म्हणून उमास्वामी आचार्यांनी तत्त्वसूत्रामध्ये 8 कर्माच्या बंधासाठी 8 सूत्र वेगळे वेगळे लिहिले. आयु कर्मासाठी वेगळा आहे, दर्शन मोहण्यासाठी वेगळं आहे, चारित्र मोहण्यासाठी, गोत्र कर्मासाठी आहे. जे 8 कर्माच्या बंधासाठी जीवाचे 8 भावकर्म स्वतंत्र वेगळे आहेत. मग श्रद्धेच्या परिणामामुळे बाकी 7 कर्मामध्ये बंध होणार नाही. तसंच चारित्राच्या मुळे श्रद्धेमध्ये बदल होणार नाही. तर प्रत्येक गुण आपल्या स्वतःच्या क्षणिक उपादानाच्या कारणाने तिथे निर्मल होणार आहे. दुसरा गुण एक गुणाच्या पर्यायाला निर्मल करत नाही. हे आचार्याने आपल्याला सम्यक दर्शनाच्या प्राप्तीचा उपाय मार्ग दाखवत आहे. ओम. अनादि अनिधन श्रद्धा दर्शन ज्ञान चारित्र वीर्य अशा अनंत विशेष गुणाने स्वयं सिद्ध परमात्मा आहे. हा मी अस्तित्व, वस्तुत्व, द्रव्यत्व, प्रमेयत्व, प्रदेशत्व, अगुण्यत्व अशा सामान्य विशेष अनंत गुणाने युक्त अनादि अनिधन निर्मल पवित्र कारण परमात्मा आहे. ऊर्ध्वगमन स्वरूप आहे. लोकाच्या अग्रभागामध्ये साधी अनंत कालापर्यंत स्थित राहणारा आहे. 8 भाव कर्म, द्रव्य कर्म, नो कर्म, 3 मर्म कर्म मलाने रहित भगवान परमात्मा स्वयं सिद्ध स्वरूप आहे.
निष्कषाय स्वरूप आहे. निर्मल केवल ज्ञान ज्योती मात्र स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. आहे आहे आहे. शांती शांती शांती. विसर्जन. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोहितवताणं. ओम. विसर्जन. जावाणी के ज्ञान ते तुझे लोकालो तो वाणी मस्तक नमो सदा दे तुझो देव बजो अरहंत नित गुरुसेवो निर्ग्रंथ दया धर्म पालो सदा यही मुक्ति का फल. सिद्धांत शास्त्र की जय. दिनवाणी माता की जय. चोईसो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेटी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय. शुद्धात्म तत्व की जय. नमस्तु नमस्तु नमस्तु.